मी शुभम मानकर आणि तुम्ही पाहता विथ मेडिकोस. सीएनए करणं कंपल्सरी आहेच, परंतु सीएनए ऑनलाईन करायचं की ऑफलाईन करायचं? ऑनलाईन करायचं तर ऑनलाईन किती पर्सेंटाईल मध्ये करायचा, ऑफलाईन किती पर्सेंटाईल मध्ये करायचं, आणि हे समजल्यानंतर सुद्धा जे एमएससी ने सांगितलेले 150 क्रेडिट अवर्स कंप्लीट करायचे आहेत ते या मोजक्या कालावधीमध्येच, म्हणजेच हे राहिलेले 2 वर्ष आणि या वर्षाचे राहिलेले 2-3 दिवस या कालावधीमध्ये कसं कंप्लीट करायचं आणि कुठले सीएनए एमएससी ने कंपल्सरी केलेले आहेत हे आपण बघूया. हे बघा, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलने काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्यांच्याप्रमाणे आपण 20% सीपीडी ह्या ऑनलाईन आणि राहिलेल्या 80% सीपीडी फिजिकली प्रेझेंट राहून करणं गरजेचं आहे. त्यामध्ये जर आपलं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असेल आणि आपण आउट ऑफ स्टेट किंवा आउट ऑफ कंट्री प्रॅक्टिस करत असाल तर आपण टोटल 100% सीपीडी हे ऑनलाईन करू शकता. त्याचप्रमाणे जर आपण 30 क्रेडिट अवर्स पर इयर आणि मॅक्झिमम 60 क्रेडिट अवर्स पर इयर अशा प्रकारे टोटल 150 क्रेडिट अवर्स ओव्हर द 5 इयर कंप्लीट करणं गरजेचं आहे, तरच आपल्याला नर्सिंग रजिस्ट्रेशन रिन्युअल मिळेल. आता प्रश्न पडला, या मोजक्या कालावधीमध्ये आपण 150 क्रेडिट अवर्स कसे कंप्लीट करायचे? तर बघा, मॅक्झिमम 60 क्रेडिट अवर्स पर इयर अशा प्रमाणे 2 वर्ष केले तर आपले क्रेडिट पॉईंट किती जमा होते? 120. आणि राहिलेले 30 क्रेडिट अवर्स जर आपण मोजक्या 3-4 दिवसामध्ये केले तर 150 क्रेडिट अवर्स 100% कंप्लीट होतील आणि आपल्या रिन्युअलला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. त्यामध्ये महत्त्वाचं, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलने 2 ऑनलाईन मॉड्यूल करणं कंपल्सरी दिलेले आहेत. त्यामध्ये बेसिक लाईफ सपोर्ट सीपीडी ऑनलाईन मॉड्यूल आणि डिझास्टर मॅनेजमेंट अँड फायर सेफ्टी सीपीडी ऑनलाईन मॉड्यूल हे करणं गरजेचं आहे. आणि राहिलेल्या बाकी सर्व गाईडलाईन्स मी तुम्हाला कॅप्शनमध्ये दिलेल्या आहेत, ते अवश्य बघा.